आणि यानंतर पुन्हा एकदा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात. जाऊयात पुण्यामध्ये. तिथे पावसामुळे अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरच नाहीये हे देखील समोर आलेले आहे. त्यामुळे आता पुणेकरांनी प्रशासनावर संताप व्यक्त केलाय. मुंबईहून पुणे महापालिकेला होणारा डांबराचा पुरवठा जवळपास बंद झालेला आहे. आठवड्याला केवळ 20 टन डांबर मिळते आणि या तुटवड्यामुळे शहरातील रस्त्यांचे 12 वाजले. अशातच पुणेकरांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय. तर पुण्यातील खड्ड्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. पुणे शहरात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला आणि आता पावसाने विश्रांती घेतली आहे, पण खड्डे आता या निमित्ताने समोर उद्भवू लागलेत. आपण सध्या पुण्यातल्या नवी पेठेत आहोत आणि आपण जर पाहिलं तर हा रस्ता जो आहे तो संपूर्ण झिगझॅग झाल्याचं पाहायला मिळतं. एका बाजूला डांबर आहे तर दुसऱ्या बाजूला तर चक्क कॉन्क्रीट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात खरं तर पाऊस होता, मात्र आता यानंतर झालेले खड्डे जे आहेत त्याच्यामुळे पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोच आहे. पण त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे जे खड्डे बुजवायला डांबर महापालिकेला लागतं त्या डांबराचा पुरवठा सुद्धा आता कमी होऊ लागला आहे. मुंबईतून जवळपास जे मोठ्या संख्येने जे मोठ्या क्वांटिटीने पुणे शहरात पुणे महापालिकेला जे डांबर मिळतं तो सप्लाय आता कमी होऊन फक्त 20 टन डांबर मिळत असल्याने महापालिकेसमोर एक मोठं आव्हान हे खड्डे बुजवण्यासाठी उभं राहिलेलं आहे. त्यामुळे आता डांबर थेट कोचीवरनं मागवण्याचा प्रयत्न जो आहे तो महापालिकेकडनं सुरू आहे. अनेक ठिकाणी शहरातले उपनगर असेल किंवा मध्यवर्ती भाग असेल हे संपूर्ण शहर जे आहे ते आता खड्ड्यामय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे निश्चितपणे पुणे महापालिकेसमोर खड्डे बुजवण्याचं आवाहन उभे येऊन टाकलंय. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. तर पुण्यात रस्त्यांची कशी चाळण झाली आपण पाहिलं. यावर आता पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय, तो देखील पाहूयात. की गडकरींनी जो चहा पिला होता थर्मासमधनं काढून कपमध्ये ओतून तो याच रस्त्यावर पिला होता का? खड्ड्यांचा सामना हा पुणेकरांना नवीन नाहीये. गेली वर्षानुवर्ष तेच ते चालू आहे. म्हणजे मागचंच पुढे रेटत आहेत. वारंवार पावसा आला की यांना नंतर सुचतं, पण आधी सगळं बजेट झालेलं असतं, मार्च महिना संपलेला असतो तेव्हा सगळं बजेटची तरतूद केलेली असते, पण त्याचा बट्ट्याबोळ करतात हे लोक. ह्यांना कुठल्याही प्रशासनाचा अंकुश नाही आहे. सर्वात मोठी शोकांतिका आहे. पुणे महानगरपालिकासारखी 12,000 कोटीची महानगरपालिका, त्याकडे डांबर नाही, डांबर प्लांट बंद आहेत. हा खूप मोठी शोकांतिका आहे. आणि मग विकासाच्या गप्पा ज्या चाललेल्या आहेत ह्या चुकीच्या आहेत. पुणेकर अक्षरशः वैतागलेले आहेत, सत्ताधाऱ्यांना खूप वैतागलेले आहेत. सांगणार कोणाला? कारण नक्की विकास काय काय चालला आहे पुणेकरांना लक्षात येत नाही. म्हणजे पुण्यातला असा एकही रस्ता नाही की जिथं खड्डे आढळून आलेले नाही आहेत. माझा दुधाचा व्यवसाय असल्यामुळं म्हणजे 10 लिटरमधलं 1 लिटर दूध तर निम्म सांडण्यातच जातं. तर याबाबत आता पुण्याच्या महापौरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पहा. रॉ मटेरियल जे आपल्याला लागतं डांबर प्लांटसाठी ते कमी पडले, पण आता आपण अजून काही ठिकाणाहून मागण्याचा प्रयत्न करतोय. आपली एक टीमसुद्धा गेलेली आहे. पण डांबर कमी आहे असं काही नाही आहे. आपल्याला आहे डांबर आहे, कोल्ड मिक्ससुद्धा आहे की ज्यातनं आपण रस्त्यावरचे खड्डे बुजवू शकतो. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी ते आपल्याकडे खूप आहे. म्हणजे 600-700 टन आहे ज्यातनं आपण खड्डे समजा पडले तर आपण बुजवू शकतो. त्यात काही कमी नाही आहे. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.